मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आज सायली डायरेक्ट त्या साक्षीच्या घरी दाखवली आहे बरं का. तर आजच्या भागाची सुरुवात बघा कशी झाली आहे. प्रिया आता मनाशीच बडबडत असते, त्या सायलीला काय समाज सुधारक व्हायचंय का काय कोणास ठाऊक. त्या सायलीने किती वेळ खाल्ला माझा, मला ना साक्षीशी बोलायलाच हवं. त्या कल्पीने उगाच माझा वेळ खाल्ला. पण आय एम शुअर अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघे साक्षीबद्दलच बोलत होते. मी फोन करू का साक्षीला? नको नको, मी तिला भेटूनच बोलते असं म्हणून आता ती लगेच निघते बरं का. तिची पर्स वगैरे घेते, तेवढ्यात तिथे अश्विन आलाय तिच्या समोर आणि ती घाबरते. अश्विन तिला बाहेर जाताना बघून म्हणतो, काय ग अगं कुठे निघालीस? प्रिया म्हणते, अरे आईकडे चालले होते. अश्विन म्हणतो, परत चाललीस? अगं काल तर जाऊन आली होतीस ना तू. प्रिया म्हणते, हो अरे काय ना अश्विन, आज आईची ना खूपच आठवण येते अरे, म्हणून चालली आईकडे. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे चल, मी हॉस्पिटलमध्येच चाललोय, तर जाता जाता तुला ड्रॉप करतो. प्रिया आता विचार करते, कुठल्याही चांगल्या कामासाठी निघाले की हे मांजर मला अडवत जातच. आता अश्विन म्हणतो, ए तन्वी अगं काय विचार करतेस, चल ना सोडतो ना तुला. प्रिया म्हणते, अरे नको रे, कशाला तू मला सोडतोयस, तुला उशीर नाही का होणार? अश्विन म्हणतो, काहीतरीच काय, 7-8 मिनिटाचा फरक पडेल, चल चल सोडतो तुला. प्रिया म्हणते, नको रे अश्विन, अरे तू मला ड्रॉप करशील तेव्हा आईने किंवा सुमन काकीने तुला पाहिलं तर त्या आग्रह करतील ना ये आतमध्ये म्हणून. त्यावर अश्विन म्हणतो, अगं हॉस्पिटलला जाताना कोणी कशाला आग्रह करेल? मग आता ती जोरात वसकते तिच्यावर, सांगितलं ना तुला एकदा एकटी जाते म्हणून. अश्विन आता तिच्याकडे बघतच राहतो. तो एकदम घाबरून जातो. प्रिया म्हणते, तुला कळत नाही का रे, समजून घे ना जरा. आता अश्विन जरा चाचरतो बरं का. मग प्रिया तिचे शब्द मागे घेत म्हणते, प्रिया तिच्या आवाजाचा टोन बदलत म्हणते, अरे असं काय करतो, माझ्यामुळे तुला उशीर होईल ना अश्विन, आणि शिवाय माझ्यामुळे तुला उशीर झाला तर कसं वाटेल मला 1-2 दुकानांमध्ये पण जायचंय. नको जाऊ दे, तू नको सोडूस मला, म्हणूनच म्हटलं रे मी तुला, मी जाते एकटी, मला काही शॉपिंग करायची आहे ना, चालेल ना तुला? अश्विन आता रागच ठीक आहे असं म्हणतो आणि आता ती तिथून निघून जाते बरं का खोलीतून. आणि बाहेर आल्या आल्या कल्पनाताई तिला हटकतात, काय ग अगं ए तन्वी, बाहेर निघालीस का? कल्पनाताईंनी असं विचारल्या हिला एवढा राग येतो आणि ही उलटून बोलते, हो चालले बाहेर, माझ्या बॅगेला ऊन द्यायला चालली आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? पूर्णाजी एवढ्या संतापतात आणि म्हणतात, तन्वी ही काय बोलायची पद्धत झाली का? प्रिया आता आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो, काहीच्या काही बरळते. आता लगेच प्रिया म्हणते कशी, अगं पूर्णाजी म्हणजे तुम्हीच म्हणता ना की बाहेर जाणाऱ्या माणसांना काही विचारू नये म्हणून आपलं म्हटलं. त्यावर कल्पनाताई म्हणतात, म्हणूनच तुला असं विचारलं ना मी तन्वी की कुठे बाहेर निघाली आहेस का? एवढ्या चिडून तुला माझ्याशी बोलायची काय गरज होती ग? किती चिडून उत्तर दिलंस तुम्हाला? कल्पनाताई ही तर सुरुवात आहे, अजून तुम्हाला बरंच काही पाहायचंय. कल्पनाताई तिला असं विचारत असतात तेव्हा प्रिया अक्षरशः उडवून लावते. आता कुठलीही मुलगी घराबाहेर निघाली की घरचे तिला प्रश्न विचारतात, मुलगी असो सून असो कोणी असो, एक पद्धत असते ती विचारायची. आता लगेच प्रिया म्हणते कशी, आगाई चिडून, अगं काहीतरीच काय, अच्छा ते बॅगेला ऊन वगैरे बोलले ना मी, अगं जोक केला ग आई. पूर्णाजी कशा रागो बघतात बघा तिच्याकडे. प्रिया पुढे म्हणते कशी, अगं आई मी जाऊन कुठे जाणार ग, एखाद्या मैत्रिणीकडे जाणार कॉलेजच्या, नाहीतर मग माझ्या माहेरी जाणार, म्हणून मी तुला म्हटलं की अगं म्हणजे जोक केला ग मी तुला उत्तर देताना, विनोदच केला. असो अगं मी ना जरा माझ्या बाबांकडे जाते. जाऊ ना ग आई. आता बघा लगेच पलटी मारत गोड बोलते, जाऊ ना पूर्णाजी. पण पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना रागच आलाय. पूर्णाजी रागच म्हणतात तिला, जा. आता लगेच म्हणते कशी, येईल लवकर येईल असं म्हणून आता तिथून निघून जाते बरं का. म्हणजे या साक्षीकडे यायला ती निघाली आहे. पण आज नेमकं काय झालंय प्रेक्षकांनो, मजाच आली आहे. प्रिया तिथे असताना सायली तिथे पोहोचली आहे, पण काय झालंय ना त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा. आता ही प्रिया गेल्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजी बामट्यासारख्या एकमेकांकडे बघायला लागतात, हे काय झालं. आता पहा, प्रिया गेली आहे महिपतच्या घरी. आता महिपतला ती सांगत असते, अण्णा सर खात्री आहे मला, चैतन्य अर्जुन साक्षीविषयी बोलत होते, ते म्हणाले साक्षी असं बोलत होते ते. आता महिपत एवढा कान देऊन ऐकत असतो ना. प्रिया पुढे म्हणते, मी ऐकलं माझ्या कानाने ऐकलं. मग मी काय केलं, मग मी दाराला कान लावला आणि मग ऐकू लागले. आणि महिपत म्हणतो, मग पुढे काय झालं?
कान तुटून हातात आला का तुझ्या? तो जोक मारतो मैपत सुद्धा. अगं ए पुढे काय केलं ते सांग ना चिचुंद्रे. त्यावर प्रिया म्हणते काहीच नाही झालं ना, ती कल्पी टपकली ना मध्ये. काहीच ऐकता नाही आलं. मैपत आणि साक्षीची रिॲक्शन अशी होती त्यावर. आता डायरेक्ट अर्जुन आणि सायली दाखवलेत. अर्जुनने या मैपतच्या डायरेक्ट घरासमोर गाडी लावली आहे प्रेक्षकांनो. CCTV वगैरे सगळं सगळं धाब्यावर बसवलेलं आहे आज त्यांनी. त्यामुळे तुम्ही आजचा एपिसोड बघताना टेन्शन घेऊच नका. पुढे पहा, अर्जुन आता सायलीला सांगतोय की सायली मैपतचे माणसं किंवा मैपत नसावा यावेळेला बंगल्यामध्ये, त्यामुळे तू सांभाळून कर हे सगळं काम. मग सायली आता पटकन गाडीच्या खाली उतरली आहे. असा त्यांनी सस्पेन्स रंगवलाय आज. खूप सस्पेन्स आहे आजच्या मालिकेमध्ये. आता मैपत प्रियाची कशी फिरकी घेतो बघा. मैपत म्हणतो वा वा काय पण माहिती दिली आहे तू. अगं या माहितीच्या द्वारे 113% मी साक्षीला या केसमधून सोडू शकतो. वा वा काय माहिती दिली आहे असं म्हणून मैपत लांबूनच असं फ्लाइंग किस देतोय प्रियाला बरं का. म्हणजे असं वा वा असं कौतुक करतो ना आपण, तसं वेगळ्या अर्थाने घेऊ नका. पण आता प्रिया म्हणते टोमणे कशाला मारताय हो मला. त्यावर मैपत म्हणतो टोमण्यावर वागवलं नाही तर गाणं गायलं असतं बरं का. मग प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते नाही हो नाही ओ अण्णा सर मी प्रामाणिक प्रयत्न करते हो. साक्षी म्हणते अगं पण तुझे हे प्रयत्न पुरेसे नाहीये ते कळत नाहीये का तुला प्रिया. सायली अर्जुन मध्ये काय चर्चा होते हे सगळं पोहोचवणं हे काम आहे तुझं. उद्या जर का त्यांना माझ्या विरुद्ध पुरावा सापडला आणि आपल्याला डायरेक्ट कोर्टात कळलं तर काय करणार आहोत आपण. आता इकडे बघा अर्जुन आणि सायलीचं सीन दाखवलाय. अर्जुन आता सायलीला आवाज देतो. सायली गाडीच्या बाहेर आहे बरं का आणि अर्जुन आतमध्ये बसलाय. अर्जुन सायलीला म्हणतोय हे बघ सायली ते एसचं अर्ध पेंडंट सापडलं ना तर आपल्याला खूप मोठा पुरावा सापडणार. ऑल द बेस्ट सायली. सायली म्हणते हो ना, या पार्लर सर्व्हिसची मुलगी म्हणून साक्षीकडे जाणं आपल्याला सुचलं हे चांगलं झालं. लॉकेट सापडेल आपल्याला. अर्जुन म्हणतो हे बघ सायली काळजी घे खूप रिस्की आहे आणि मिशन सक्सेसफुल करून ये. आणि सायली असं डोळ्याने त्याला खुणवते हो तुम्ही काळजी करू नका. आता मैपत बघा प्रियाला ओरडत म्हणतो अरे मागच्या टायमाला असंच झालं होतं. ही माहिती द्यायची काही थांबतच नाही, काही पण सांगते आपल्याला. प्रिया म्हणते अरे त्या तिघांकडनं मी ऐकलं साक्षीचं नाव तर सांगते ना तुम्हाला जे कळलं ते. मैपत म्हणतो मलाही उपकार केले आमच्यावर. नाही सांगतो ना जाऊन आता देशमुखबाईला. त्या सुभेदारनं साक्षीचं नाव घेतलं. देशमुखबाई त्याला नोटीस पाठवा, त्याला जेला धडा. सांगतो देशमुखबाईला सांगतो हे सगळं. साक्षी आता चिडून म्हणते ए प्रिया तू त्या घरात आमचं हक्काचं प्याद आहे, तुला एकही काम धड कसं जमत नाही ग. त्यावर मैपत म्हणतो काय नाही रिकामा लोट आहे तो. दही नाही तूप नाही लोणी नाही. अरे ते तर सोडाच आपल्याला पाणी पण प्यायला मिळणार नाहीये. जाऊ दे मरू दे माझा टाइम मोलाचा आहे साक्षी, मला बाहेर जायचंय. हिच्यावर मी फुकट नाही घालवणार माझा टाइम. चल निघालो मी असं म्हणून आता हे अण्णा निघून जातोय बरं का. आता हा सगळा प्लॅनिंगचा भाग आहे प्रेक्षकांनो. मैपत गेल्यानंतर साक्षी आणि प्रिया दोघीच असतात बरं का बंगल्यावर. आता या क्षणाला ना मी इतकी डेस्पिरेट होते. मला असं वाटत होतं की 100% प्रियाला आता सायली बघणार. पण बघा काय झालं. आता ही साक्षी वैतागलेली असते. प्रिया म्हणत असते अगं साक्षी मी ना त्यांच्यावर सगळं लक्ष ठेवून असते ग. अगं मी त्यांचं बोलणं सतत ऐकत असते पण तुम्ही मलाच बोलत असता. अण्णा सर पण मलाच बोलता. मी का त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू का ग साक्षी. साक्षी चिडून म्हणते अगं ए वेळ पडली ना तर तुला ते पण करावी लागणार आहे. त्या अर्जुन सायलीला सापडलेला एकही मुद्दा आपल्या हातून सुटता कामा नये. प्रिया कळते का तुला. आता इकडे सायली निघाली आहे या मैपतच्या बंगल्यावर यायला, म्हणजे त्या कंपाऊंड पासून ते गेट पर्यंत बरं का. आणि एवढं तिथे म्युझिक वाजवलंय ढंगचिक ढंगचिक. आणि आता ते सस्पेन्स पण रंगवलाय कारण तिकडनं मैपत येत असतो बरं का. आता अर्जुनचं लक्ष जातं त्या गेटच्या फटीमधनं. तो बघतो मैपत येतोय आणि आता तो सायलीला म्हणतो सायली टेक केअर ऑल द बेस्ट, व्यवस्थित कर सगळं असं म्हणून त्याने पटकन त्याची गाडी काढली आहे तिथून. त्यामुळे मैपतला ती गाडी दिसत नाही. पण हा बंगला तुम्हाला ओळखीचा वाटतो का प्रेक्षकांनो. हा बंगला मला अप्पूचा वाटतोय. अप्पूचं माहेर नव्हतं का तो हा बंगला दिसतोय. सहज आपलं सुचलं म्हणून सांगते तर आता बघा हा थरार कसा रंगवलाय. मैपत एक एक पावलं त्याच्या बंगल्यातनं बाहेर पडतोय आणि सायली एक एक पावलं त्या बंगल्याकडे अशी जातीये. मैपत आता ऑन द वे असा आहे गेट जवळ आणि सायली गेटच्या पलीकडे. पण इथे मैपतने सायलीकडे पाहिलंच नाही. तो वळला आणि निघून गेला.
सायली आता बंगल्याच्या दिशेने बघत असते आणि आता खूप म्युझिक लावलंय, खूप सस्पेन्स रंगवलाय इथे 5-1 मिनिटं. सायली त्या बंगल्याला बघते खूप वेळ आणि आता मैपत त्याच्या लाल कलरच्या गाडीमध्ये बसतोय आणि निघून जातोय. सायली आता त्या बंगल्याकडे बघते, एक पायऱ्या खाली उतरते आणि आता सायली त्या घराच्या जवळ म्हणजे त्या साक्षीच्या दाराजवळ पोहोचली आहे. ती दरवाजा वाजवते, बेल वाजवते सॉरी, आणि तेवढ्या तिकडे साक्षी प्रियासाठी कॉफी घेऊन येते आणि साक्षीकडनं प्रियाच्या ड्रेसवर कॉफी सांडते. साक्षी म्हणते, प्रिया किती धांदरट आहेस ग तू, तुला नीट कप नाही पकडता आला का? चल चल जा आतमध्ये आणि ते धुवून घे, नाहीतर डाग पडेल कॉफीचा. असं म्हणून आता साक्षी दार उघडायला येते, कारण बेल वाजलेली असते नेमकी तेवढ्यात. बाहेर सायली उभी आहे आणि इकडे प्रिया आहे आतमध्ये. आता प्रिया कॉफी धुवायची त्या ड्रेसवरची म्हणून बाथरूममध्ये जाते साक्षीच्या. तेवढ्या तिकडे साक्षी दरवाजा उघडते. बघा सायलीच्या अगदी समोर होती प्रिया, पण सायलीला ती दिसलीच नाही. साक्षी दरवाजा उघडून म्हणते, येस कोण हवंय? मग सायली म्हणते, मॅडम मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस मधनं आली आहे. तुम्ही फेशियलची अपॉइंटमेंट बुक केली होती ना? आता इकडे बघा प्रिया आतमध्ये गेलेली दाखवली एकीकडे त्यांनी. आता सायलीने असं सांगितल्यानंतर साक्षी सायलीकडे बघायला लागते आणि इथे आपल्याला एक भूतकाळातला सीन दाखवलाय, म्हणजे काल अर्जुन सायली डिस्कस करत असतात ना तो सीन आता कंप्लीट झालेला दाखवलाय. म्हणजे ही प्लॅनिंग कशी ठरली त्यांची ते ऐका. आता बघा अर्जुन म्हणतो, सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस, हे लक्षात राहील ना सायली तुझ्या? सायली म्हणते, हो 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 लक्षात राहील. आता अर्जुन तिच्याकडून ते वाक्य रिपीट करून घेतो, म्हण बरं सायली. सायली म्हणते, हं सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस. आता अर्जुन म्हणतो, सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस, लक्षात ठेव. आता सायली पुन्हा ते नाव उच्चारते. मग अर्जुन म्हणतो, परफेक्ट, असंच म्हण. अगं सायली, चैतन्याने सांगितलं होतं की ती नेहमी याच ब्युटी सर्व्हिसेसचा होमसाठी म्हणजे तिच्या घरी बोलावून ती काहीतरी ते ब्युटी सर्व्हिसेस घेते, ब्युटी पार्लरवाल्या घरी बोलवते, फेशियल करायला लावते, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता तेवढ्यात सायली अर्जुनला म्हणते, करू का मग फोन? आता यांनी साक्षीला फोन सुद्धा लावलाय. आता हा फोन त्यांनी कोणत्या नंबरवरनं लावलाय ते त्यांनी एक्सप्लेन नाही केलंय. आता काय समजायचं ते आपण समजून घ्यायचं प्रेक्षकांनो. सायलीने आता फोन लावलाय आणि म्हणते कशी, हॅलो मॅडम, मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेसमधनं बोलतीये. मॅडम तुम्ही आमच्या रेग्युलर क्लायंट आहात ना, म्हणून तुम्हाला खास सर्व्हिसेस देण्यासाठी मी फोन केलाय. त्यावर साक्षी म्हणते, सॉरी आय एम नॉट इंटरेस्टेड. असं म्हणून तिने आता फोन ठेवतच असते ती. तेव्हा सायली म्हणते, मॅडम प्लीज माझं ऐकून तरी घ्या ना, एक मार्केटिंग फंडा यूज केलाय त्यांनी. सायली पुढे म्हणते, मॅडम तुम्ही आमच्याकडे रेग्युलर सर्व्हिस घेता ना, म्हणून तुमच्यासारख्या काही खास क्लायंटला आम्ही मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल यासाठी 50% डिस्काउंट देतो. त्यावर तिकडनं साक्षी म्हणते, अरे बापरे 50%? त्यावर सायली म्हणते, हो तुम्ही रेग्युलर येता ना मॅम आमच्या पार्लरमध्ये आणि तुम्ही खास आहात, त्यामुळेच आम्ही 50% सूट देतोय. तुमची मी अपॉइंटमेंट बुक करू का होम सर्व्हिससाठी? त्यावर साक्षी म्हणते, बरं ठीक आहे. थोडा विचार करते ती आणि म्हणते, बरं ठीक आहे. काही महिने मी कुठलीच ब्युटी ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे, त्यामुळे माझं एखादं फेशियल नक्कीच तुमच्याकडे ड्यू असेल. सायली म्हणते, हो मॅडम बरोबर, अहो माहिती आहे आम्हाला, तुमचे सगळे रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे. साक्षी म्हणते, बरं तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा आणि थँक्यू म्हणजे तुम्ही मार्केटिंगसाठी का होईना पण स्पेशल ट्रीटमेंट तुम्ही देताय मला, हे बघून मला आवड. थँक्यू इट्स गुड. आता साक्षीने थोडं कौतुक केलंय बरं का त्यांच्या ब्युटी पार्लरचं. मग सायली म्हणते, हो मॅम थँक्यू सो मच. असं म्हणून आता सायलीने फोन ठेवलाय. तर हा सगळा प्लॅन असा एक्झिक्यूट झाला होता. असा एक छोटासा सीन त्यांनी आपल्याला इथे दाखवलाय. आता जेव्हा साक्षीशी बोलणं होतं सायलीचं, तेव्हा सायली खुश होते आणि तिला ते सगळं छान परफेक्टली जमलंय म्हणून आता अर्जुन तिला टाळी देतो. फोनवर जेव्हा ती मध्ये बोलत असते ना, तेव्हा अर्जुन तिला खाणाखुणा करत असतो की आता छान बोलतेस, मस्त बोलतेस, परफेक्ट जमतंय तुला, असं काहीतरी या दोघांचं चालू आहे. तर हा सीन आता दाखवला आणि सायली आता साक्षीच्या दारापुढे उभी आहे आणि म्हणते, मॅडम तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली होती ना होम सर्व्हिस? साक्षी म्हणते, अरे हां राईट प्लीज या कम इन. असं म्हणून साक्षीने आता सायलीला घरात बोलवलंय. सायली आत गेल्यावर ते मैपतचं घर खूप वेळ बघते बरं का, आणि मग ते काहीतरी पुन्हा म्युझिक वाजवलंय त्यांनी. साक्षी म्हणते, तू ना एक काम कर, तू वरच्या बेडरूममध्ये जा, म्हणजे आपण तिथेच बसून फेशियल करूयात. तू एक काम कर, तू जरा पुढे हो आणि तुझं सेटअप
मांडून ठेव, तोपर्यंत मी आलेच. आता साक्षीला प्रियाला कटवायचं असतं, म्हणून आता साक्षीने सायलीला वर पाठवलंय. तर आता सायली अशी हळूहळू एक एक पायऱ्या चढतीये आणि तिकडे साक्षी खालून तिच्याकडे बघतीये. असं काहीतरी त्यांनी थरार पुन्हा रंगवला. सायली आता साक्षीच्या बेडरूममध्ये ऑलमोस्ट गेली आहे. आता सायली तिच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर इकडे ही प्रिया बाहेर येते बरं का, आणि म्हणते कशी, अगं ए साक्षी, अगं कोण होतं ग? साक्षी म्हणते, अगं ते सॉफ्ट ग्लॅम माझी ब्युटी पार्लर आहे ना, तिथून एक ब्युटिशियन आली आहे, ती मला सर्व्हिसेस देण्यासाठी आली आहे ब्युटीच्या. आता इकडे प्रिया म्हणते, काय सांगतेस, घरी आली आहे ती तुला सर्व्हिसेस द्यायला, आणि काय ऑफर काय आहे ग? त्यावर साक्षी म्हणते, अगं 50% काहीतरी ऑफर चालू आहे, समथिंग लाईक दॅट. प्रिया खुश होते आणि म्हणते, काय सांगते साक्षी, अर्ध्या किमतीत सगळ्या ट्रीटमेंट देणार आहेत ते तुला. आता इकडे सायली त्या साक्षीच्या बेडरूममध्ये गेल्या गेल्या तिचे कपाट वगैरे चेक करायला लागते, पण सायलीकडनं ते कपाट ना उघडे ना, कारण ते कदाचित लॉक असावं. आता प्रिया आणि साक्षीचं बोलणं पुन्हा दाखवलंय. प्रिया म्हणते, अगं मी पण करून घेऊ का हेअर स्पा वगैरे? बघ ना गं माझे केस कसे ड्राय झाले, मी मेनिक्युअर पेडिक्युअर पण करून घेऊ का? असं काय बरंच काय काय विचारते ती. मग आता ही साक्षी म्हणते, एक काम कर, तुला काय काय करायचं आहे ना ते सगळं करून घे प्रिया, ती आलीच आहे ना, तर जा घे करून तुला हवं ते. मग प्रिया खुश होते आणि म्हणते, चालेल चालेल. आता प्रिया बघा वर जाणारच असते साक्षीसोबत बेडरूममध्ये, तेवढ्यात तिला लगेच अश्विनचा फोन आलाय. याचा अर्थ समजून घ्यायचा प्रेक्षकांनो की यांना प्रियाला एक्सपोज करायचं नाहीये इतक्यात. आता अश्विन म्हणतो, हॅलो अगं तन्वी, कुठे आहेस तू? अगं मी ना आज हॉस्पिटलमधनं लवकर फ्री झालोय, मी घरी चाललोय. अगं चलतेस का माझ्याबरोबर? म्हणजे आपण जरा भेटूयात ना मध्ये, कॉफी पिऊयात, निवांत गप्पा मारूयात. प्रिया म्हणते, बरं येते. अश्विन म्हणतो, हो पण तू कुठे आहेस, बिझी आहेस का? प्रिया म्हणते, नाही रे तसं काही नाही, पण मी जरा ब्युटी ट्रीटमेंट करून घेणार होते. मग अश्विन म्हणतो, काय ब्युटी ट्रीटमेंट? तुला काय गरज आहे याची? अगं माझी बायको मुळातच खूप सुंदर आहे, तिला काही गरज नाही असल्या ट्रीटमेंटची. अश्विनला चष्म्याची गरज आहे असं नाही वाटत का प्रेक्षकांनो? असं असू द्या बाबा, असं सहज जोक केला. मग प्रिया म्हणते, हो रे, मला तसंही तुझ्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं काय आहे, येते हां मी अश्विन. अश्विन म्हणतो, ये हां ये, लवकर ये. पण आता इथे मला ना बऱ्याच गोष्टी खटकल्यात. आता सकाळी त्याच्यावर वसकली, तर आता तो तिला किती गोड गोड बोलून इन्व्हाइट करतोय बघा ना. तर आता प्रिया म्हणते, बरं ठेवते फोन. आणि मग साक्षी तिला म्हणते, काय गं प्रिया, आदर्श बायको वगैरे बरं जमतं ग तुला? प्रिया म्हणते, काय करणार, करावं लागतं बाई, तो अश्विन माझ्या प्रेमात बुडालाय ना, म्हणून त्याचा मेंदू बंद पडलाय. त्याला जर कळलं की मी चांगली बायको नाहीये तर तो खाडकन जागा होईल ना, मग कुठे जाऊ मी? मग साक्षी म्हणते, चांगलं आहे चांगलं आहे, तुझी दूरदृष्टी वगैरे चांगलं आहे. मग प्रिया म्हणते, कर बाई तू होम फेशियल वगैरे, रिलॅक्स होऊन, माझं काय, मला जावंच लागल. मग आता प्रिया बाय म्हणते आणि निघून जाते. आता इकडे बघा सायली खुटूरपुटूर करत असते काहीतरी त्या दरवाजाशी. इतक्या वेळचा ती कपाटच उघडू लागली. आता ते लॉक आहे म्हटल्यावर कशाला त्यात नादी लागावं, दुसरीकडे शोधावं ना काही, पण आपलं तिचं तिथेच चालू आहे खुटूरपुटूर. पण आता तेवढ्यात आली ती साक्षी बरं का वरती, आणि तिला चाळ येतो सायलीला की आलंय कोणीतरी, म्हणून ती आता तिची बॅग उघडायला लागते, तो सेटअप सगळा म्हणजे तयार करायला लागते त्या ब्युटी पार्लरचा. मग आता इकडे अर्जुन टेन्शनमध्ये दाखवलाय, अरे बापरे सायलीला खूप वेळ होतोय. आणि आता पहा इथे पण पुन्हा थरार रंगवला त्यांनी. प्रिया बाहेर येत असते मैपतच्या बंगल्याच्या, आणि आता अर्जुन तिथेच बसलाय. आणि मला वाटलंच होतं बरं का प्रेक्षकांनो की प्रिया जेव्हा याच्या समोरून जाईल तेव्हा नेमकं खाली वाकल. तसंच झालं ते. आता प्रिया त्याच्या समोरून जात असते आणि हा मोबाईलमध्ये बघत असतो, त्यामुळे त्याचं प्रियाकडे लक्षच जात नाही आणि प्रिया अगदी अलगद सुटून जाते. प्रिया गेल्यानंतर हा मैपतच्या बंगल्याकडे बघतो, तोपर्यंत प्रिया पुढे गेलेली असते. पण किती कमाल ना, इथे सुद्धा त्याला गाडीच्या काचेतूनही प्रिया दिसली नाही, असं दाखवायला हवं होतं त्यांनी, मग मजा आली असती. आता बघा सायली इथे सगळं सामान काढत असते तेव्हा साक्षी येते तिथे आणि म्हणते, काय ग, अगं अजून तू तुझा सेटअप पण नाही तयार केला, एवढ्या वेळचं काय करत होतीस तू? अगं तुझा सेटअप का नाही लावला, अजून सुरुवात का नाही केलीस तू? त्यावर सायली म्हणते, अहो मॅम मी सेटअपच लावत होते, तुम्ही बसा ना मॅम, प्लीज रिलॅक्स करा, सगळी तुमची ज्वेलरी वगैरे जे काही येते काढून ठेवा ना मॅम. साक्षी म्हणते, बरं ठीक आहे. तर आता साक्षी असं म्हणून तिच्या त्या ड्रेसिंग टेबलजवळ बसली आहे आणि तिची एक एक ज्वेलरी काढतीये.
काय बाई इथे पण थरार रंगवलाय. आता सायली ते साक्षी जेव्हा ज्वेलरी काढत असते ना तेव्हा अशी वाकून वाकून पाहत असते तिच्या. सायली विचार करत असते साक्षीने गळ्यात घातलेलं ते एसचं पेंडंट असेल का. आता ती साक्षी ते पेंडंट काढत असते गळ्यातलं तेव्हा सायली मनात विचार करत असते साक्षी अगं त्या पेंडंटवरनं हात काढ काढ ग त्या पेंडंटवरनं हात. आणि आता इकडे ते म्युझिक वाजवलंय ढंगचिक 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 करून आणि ती साक्षी अशी पेंडंट काढते तिचे केस बाजूला करते. मग आता सायली वाकून वाकून बघते तेच पेंडंट आहे का तुटलेलं पेंडंट आहे का. पण तरी तिला काही अजून दिसलेलं नाहीये. इकडे अर्जुन टेन्शनमध्ये तो विचार करत असतो सायलीला अजून काही सापडलं नसेल का. बराच वेळ झालाय जेवढा वेळ वाढेल तेवढी रिस्क सुद्धा वाढेल सायलीसाठी. मग पाठवायचंच नसतं ना. बरं बघू पुढे काय घडतंय. आता हा अर्जुन सारखा त्या बंगल्याकडे बघत असतो. इकडे सायली त्या साक्षीच्या लॉकेटकडे बघत असते पण अजूनही तिला काहीही सापडलेलं नाहीये. आता सायली टेन्शनमध्ये बघता काय दाखवलं त्यांनी की ती साक्षी अशी पेंडंट काढते बरं का आणि लगली अशी मुठीत धरते तिच्या. काय बाई तो सस्पेन्स. आणि ते असं मुठीत धरून ते पेंडंट त्याच्यात टाकून देते आणि त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते. सायलीला ते दिसतच नाही म्हणून ती असं मनातल्या मनात शट दिसलंच नाही असं व्यक्त करत असते भावना तिच्या. पण तिला कळलंय की ते पेंडंट तिने कुठे ठेवलंय. त्यामुळे आता सायलीला काहीतरी करून कारण काढायचंय आणि ते पेंडंट चेक करायचंय आणि साक्षीच्या काही ज्वेलरी सुद्धा. खरंच सांगा मला मनापासून प्रेक्षकांनो हा प्लॅन एवढा सोपा होता का हो. किती रिस्की प्लॅन आहे हा. पण तरी सुद्धा सायली तो एक्झिक्यूट करते का हे आता आपल्याला बघावं लागणारच आहे. त्याला पर्यायच नाही आहे आपल्याकडे. आता या थरारावर त्यांनी हा एपिसोड संपवला म्हणजे आता सायलीला काहीतरी दिसलं असं त्यांनी दाखवलं आणि पुढे आपला तोच प्रोमो जो 5 दिवसापासून दाखवत आहे. त्या सायलीला फोन येतो अर्जुनचा आणि सायली टेन्शनमध्ये येते. इकडे मैपत आलेला असतो त्यामुळे अर्जुन त्याचा चेहरा असा झाकत असतो तो दिसू नये म्हणून. सायली अर्जुनला उत्तर देत असते की मी सापडवते पेंडंट आणि तेवढ्यात साक्षी तिच्या असं खांद्यावर हात ठेवते. ती पाणी आणायला गेलेली असते ना सायलीसाठी म्हणून. आता बघूयात प्रेक्षकांनो सायली पकडली जाईल का. इथे जरा रिस्क वाटते मला काही सांगता येत नाही काहीही होऊ शकतं. इथे बऱ्याच जणांचं असं मत होतं की सायलीच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या विश्वासू माणसाला पाठवायचं असतं त्यांनी पण त्यांच्याकडे दुसरा विश्वासू असा कोणीच नाहीये ना. आणि तसंही सायलीला तिचं काम म्हणजे आपलं काम आपण परफेक्ट करतो ना म्हणून कदाचित त्यांनी स्वतः रिस्क घेऊन सायलीला तिथे पाठवलंय त्या अर्जुनने. आता बघूयात सायली ते एसचं पेंडंट शोधू शकेल का. पण नक्कीच सायलीच्या हाती काही ना काही धागेदोरे लागतील असा एक माझा अंदाज आहे. पण प्रिया आज एक्सपोज व्हायला हवी होती यार मजा आली असती. पण एवढ्या लवकर एक्सपोज होणार नाहीये ती म्हणजे याचा अर्थ मालिका अजून काही संपत नाही. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका. एक ना एक दिवस ती होणारच एक्सपोज. फक्त वाट बघूयात केव्हा एक्सपोज होते त्याची आणि तेव्हा मालिका पण संपेल हे मात्र तितकंच खरं आहे. तर बघत राहू. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला. आणि आता माझी तब्येत बरी आहे प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.